शिक्षण घेतल्यानंतर गेली 12 वर्ष ते पुण्याचे विख्यात व ज्येष्ठ गायक पंडित विजय कोपरकर यांच्याकडून पुढील मार्गदर्शन घेत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून कंठसंगीतातील पदवी अभ्यासक्रम आणि लातूरच्या सरस्वती संगीत महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी देखील श्रीयुत ईश्वर घोरपडे यांनी संपादन केली आहे. वयाच्या 15व्या वर्षापासूनच ईश्वरजींनी कंठसंगीताच्या मंच प्रस्तुतीचा आरंभ केला. शास्त्रीय ख्याल गायन, ठुमरीसारखे उपशास्त्रीय गायन प्रकार, सुगम संगीत, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत असे गायनाचे सर्वच प्रकार सारख्याच कुशलतेने सादर करण्याच्या ईश्वरजींच्या क्षमतेने जाणकार, दर्दी आणि सर्वसामान्य रसिक असे दोन्ही प्रकारचे श्रोते प्रभावित होतात. निमशहरी जन्मगावातील जानपद जीवनशैलीचा साधेपणा आणि जाणत्या वयात लाभलेल्या मातब्बर गुरूंच्या सहवासात अनुभवलेली प्रगल्भता या अनोख्या वास्तवाच्या परिणामी ईश्वरजींच्या गायनशैलीतही लालित्य आणि गांभीर्य यांचं मनोहारी मिश्रण जाणवतं. गेय रागाचं भावस्वरूप ओळखून त्यानुसार रागाची विशुद्ध आणि सौंदर्यपूर्ण मांडणी हे प्रमुख वैशिष्ट्य असलेली त्यांची गायनशैली श्रोत्यांच्या अंतरंगाचा ठाव घेते आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. गांधर्व महाविद्यालय आणि आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथील श्री सत्यसाई उच्च शिक्षण संस्था येथे संगीताच्या अध्यापनाचा अनुभव घेतल्यानंतर सध्या पुण्यात वास्तव्य असलेले ईश्वरजी पुणे विद्यापीठ आणि भारती विद्यापीठात संगीत अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पंडित काणेबुवा शिष्यवृत्ती, विदुषी योगिनी जोगळेकर शिष्यवृत्ती, गांधर्व महाविद्यालय शिष्यवृत्ती, महाराष्ट्र राज्य शासनातर्फे पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्ती आणि केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाची युवा कलाकार शिष्यवृत्ती अशा विविध शिष्यवृत्त्यांचे ते मानकरी असून पंडित पन्नालाल घोष स्मृती पुरस्कार, डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार आणि पंडित शंकरराव जोशी स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना साथ संगत करत आहेत कोल्हापूरचे श्रीयुत गिरीधर कुलकर्णी, श्रीयुत गोविंदराव माजगावकर आणि श्रीयुत अमोल दणगे यांचे ते शिष्य आहेत. संवादिनीसाठी सारंगचे वडील म्हणजे सांगलीचे श्रीयुत केदार सांभारे उपस्थित आहेत. सांगलीचे श्रीयुत श्रीराम हसबनीस आणि सांगलीचे बासरीवादक श्रीयुत प्रमोद गोखले यांच्याकडून प्रारंभिक मार्गदर्शन घेतल्यानंतर गुरुवर्य पंडित तुळशीदास बोरकर यांचंही विशेष मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं. पखवाज संगतीसाठी श्रीयुत राम चौधरी हे उपस्थित आहेत. बेळगावचे गुरुवर्य गोपाळ पाटील यांच्याकडून त्यांनी प्रारंभिक शिक्षण घेतलं. सध्या सोलापूरचे श्रीयुत अरुण शिंदे यांचं ते विशेष मार्गदर्शन घेत आहेत. अनेक कार्यक्रमांमधून शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या दोन्ही गायन प्रकारांना त्यांनी पखवाज संगत केलेली आहे. श्रीयुत ईश्वर घोरपडे यांचा सन्मान गुरुनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते. पखवाज संगतीसाठी उपस्थित श्रीयुत राम चौधरी यांचाही सन्मान
ये छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल आज उपवनी कोण पाहिले आज उपवनी कोण पाहिले प्राणांचे ऋतुगंध उमलुनी प्राणांचे ऋतुगंध उमलुनी जीवन संगीत त्यास वाहिले छेडून गेले मधुर स्वर विमल 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 आज उपवनी आज उपवनी कोण पाहिले आज उपवनी चंद्रिका मदिर रात्री मदिर रात्री मदिर रात्री मदिर रात्री अधीर चंद्रिका गात्रा मधुनी हसे राधिका गात्रा मधुनी हसे राधिका डोळे टिपले पानांचेही डोळे टिपले पानांचेही पहाट होता गहीवर बोले छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले मधुर स्वर विमल छेडून गेले
जगत जननी लक्ष्मी जगत जननी लक्ष्मी जगत जननी जगत जननी जननी जगत जननी लक्ष्मी जगत जननी जगत जननी लक्ष्मी ज्ञानदेवी सरस्वती मधुर भाषिणी सुधरायिनी माला भवानी काली माला भवानी काली माला भवानी माला भवानी काली माला ये माला माला भवानी काली माला भवानी काली दुर्गा गौरी विघ्नहारिणी भवतारिणी माला भवानी काली माला भवानी काली जगत जननी लक्ष्मी जगत जननी लक्ष्मी जगत जननी जगत जननी लक्ष्मी ज्ञानदेवी सरस्वती मधुर भाषिणी सुधरायिनी माला भवानी काली माला भवानी माला भवानी माला जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार 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 तोची हाशी धर गोकुळी वसे जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार
जनक हा जगाचा जीवलग साचा साचा जनक हा जगाचा जीवलग साचा जनक हा जगाचा जनक हा जगाचा जीवलग साचा साचा जनक हा जगाचा जीवलग साचा तो हरी आमुका नंदा घरी जेठोनी उद्गार प्रसवे ओंकार जेठोनी उद्गार प्रसवे ओंकार नमो ये वैकुंठी नमो ये वैकुंठी नमो ये वैकुंठी योगियाचे भेटी 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 पाहता ज्ञानदृष्टी नाही आता जेठोनी उद्गार प्रसवे ओंकार जेठोनी उद्गार प्रसवे ओंकार जेठोनी उद्गार प्रसवे ओंकार जेठोनी उद्गार प्रसवे ओंकार निवृत्ती साधन कृष्ण रूपे गुण निवृत्ती साधन कृष्ण रूपे गुण कृष्ण रूपे गुण कृष्ण रूपे गुण
विश्वी पूर्ण हरी माझा विश्वी पूर्ण हरी माझा हे हरी माझा चेतोनी उद्गार रसवे उद्गार चेतोनी उद्गार रसवे उद्गार तोची हा श्रीधर गोकुळी वसे चेतोनी उद्गार रसवे उद्गार चेतोनी उद्गार रसवे उद्गार चेतोनी उद्गार चेतोनी उद्गार चेतोनी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे सुखाचे जे सुख चंद्रभागे सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे भक्ताची लोभे विटेवरी 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 सुखाचे सुख चंद्रभागे तटे सुखाचे सुख चंद्रभागे
शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवरी विटेवरी चंद्रभागे तटी सुखाचे सुख चंद्रभागे तटी सोखा म्हणे शोभे सोखा म्हणे शोभे सोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी सोखा म्हणे शोभे सोखा म्हणे शोभे सोखा म्हणे शोभे सोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी सर्व अंगी सर्व अंगी सुखाचे सुख चंद्रभागे तटी सुखाचे पुंडलिका पाठी उभे रागे सुखाचे सुख चंद्रभागे तटी सुखाचे सुख चंद्रभागे तटी चंद्रभागे तटी सुखाचे सुख सुखाचे सुख सुखाचे सुख स्वामी कृपा कधी करणार 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 स्वामी कृपा कधी करणार
स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, 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 स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी तापी, मी अपराधी पापी तापी, अहंकारयुत संतापी, अहंकारयुत संतापी. दीनपती तया तव बाळाला, दीनपती तया तव बाळाला पुरी कधी येणार. स्वामी कृपा कधी करणार, 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 स्वामी कृपा कधी करणार. मदमदनाची जोडी नामी, मदमदनाची, मदमदनाची, हो मदमदनाची जोडी नामी. व्यवहारी मन जडले कामी, व्यवहारी मन जडले कामी. अज्ञाना